नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी गणेश तायडे सह्याद्री ॲग्रो सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, आज आपण चर्चा करणार आहे आले पिकामध्ये सल्फर या घटकाचा काय उपयोग होऊ शकतो किंवा त्याच्यापासून कुठकुठल्या प्रकारचे आपल्याला फायदे होत असतात याविषयी आज आपण सविस्तर चर्चा करणार आहे। त्याआधी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा। शेतकरी बांधवांनो, सल्फर हा घटक दुय्यम अन्नद्रव्यामध्ये येत असतो। तर त्यामध्ये सल्फर झाडाला दिल्यामुळे त्यामध्ये काय फायदे होत असतात, प्रामुख्याने जर आपण विचार केला सध्याच्या कंडिशनला थंडीचं जे प्रमाण आहे तर ते पडायला सुरुवात झालेली आहे आणि अशा वेळामध्ये जमिनीमध्ये उष्णता निर्माण करण्यासाठी सल्फर एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं। त्याचबरोबर सल्फर हे जमिनीमधील सुप्त अवस्थेमध्ये पडलेले जे अन्नद्रव्य असतात तर ते झाडांना आणून देण्यासाठी, मुळांपाशी आणून देण्यासाठी ते काम करत असतं। त्याचबरोबर आपल्या कुठल्याही झाडांमध्ये, व्हेजिटेबलमध्ये असो किंवा आलेमध्ये असो, प्लॉटमध्ये जो जैविक अजैविक ताण आलेला असतो तर त्याच्यापासून नियंत्रणामध्ये आणण्यासाठी सल्फरचा एकदम चांगल्या प्रकारे जे का वापर केला जात असतो। त्याचबरोबर जमिनीमधील जे पण शत्रुजन्य बुरशी असतात तर त्यांना कंट्रोलमध्ये आणण्यासाठी किंवा त्यांच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी सल्फरचा एकदम चांगल्या प्रकारे जे का वापर केला जात असतो। आणि प्रामुख्याने जर आपण आता सध्याच्या कंडिशनला जर विचार केला तर थंडीच्या पिरियडमध्ये झाडांना जे का अन्नद्रव्य पाहिजे असं मिळत नसतं, तर ते झाडांना अवेलेबल करून देण्यासाठी सल्फर एकदम चांगल्या प्रकारे जे का काम करत असतं। जर आपण चांगलं बारकाईने जर विचार केला तर अशा वेळेला जे का थंडीमध्ये आले पिकाला अन्नद्रव्य उचलण्यासाठी जे का प्रॉब्लेम येत असतो, अपटेकिंग पाहिजे असं जे का होत नसतं, तर अशा वेळेला जे का सल्फर एकदम चांगल्या प्रकारे जे का काम करत असतं झाडांना अन्नद्रव्य आणून देण्यासाठी। त्याचबरोबर सल्फर झाडांना दिल्यामुळे आले पिकामध्ये जे का आले पिकाचे जे पान आहे, पानांमध्ये हरितद्रव्य वाढवण्यासाठी जे का आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो। झाडांमधील क्लोरोफिल वाढवण्यासाठी आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होत असतो। आणि इथून पुढे आपण जे आले पिकामध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा वाढवत असतो तर अशा वेळेला जे का आपलं आले पीक थोडंसं ट्रेसमध्ये जात असतं किंवा पिवळापणा जो असतो तर तो जास्तीचा वाढत असतो आणि पानांमध्ये जे बुरकापणा आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये येत असतो। तर हे कंट्रोलमध्ये राहण्यासाठी सल्फर जे आहे का एकदम चांगल्या प्रकारे जे आहे का काम करत असतं। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सल्फरचे वेगवेगळे प्रकार आहे। जसं की आपल्याला जर बेसल डोसमध्ये बेसलमध्ये जर घ्यायचं असतं तर बेंटोनाइटमध्ये जे मिळत असतं किंवा सल्फेट फॉर्ममध्ये जे सल्फर मिळत असतं त्याचा जर वापर केला आपण तर त्याचा एकदम चांगल्या प्रकारे जे आपल्याला त्याचा फायदा होत असतो। त्याचबरोबर पावडर फॉर्ममध्ये जे सल्फर मिळत असतं 80% तर त्याचा जरी आपण वापर केला तर एकदम चांगल्या प्रकारे त्याचाही आपल्याला जे का फायदा होत असतो। प्रामुख्याने जर आपण याचा जरी वापर करायचं जर ठरलं तर बेसल डोसमध्ये आपण याचा वापर 1 एकर क्षेत्रासाठी 10 ते 20 किलोपर्यंत आपण घेऊ शकतो, जे सल्फेट फॉर्ममध्ये जे असतं समजा त्याला। त्याचबरोबर ड्रिप इरिगेशन थ्रू जरी आपल्याला ते द्यायचं असेल तर आपण एक साधारणपणे 1 एकर क्षेत्रासाठी 2 ते 3 किलोपर्यंत जरी आपण ड्रिप इरिगेशन थ्रू जरी दिलं तर त्याचा आपल्याला जे आहे का जास्तीचा फायदा होऊ शकतो। त्यानंतर शेतकरी बांधवांनो, सध्याच्या कंडिशनला बरेचसे शेतकरी आता कांद्याची लागवड करणार आहे। तर कांद्याची लागवड करत असताना आपण जर सल्फरचा जरी वापर केला तर आपल्याला त्याचा जास्तीचा फायदा होणार आहे। बुरशीजन्य जे रोग येत असतात त्यावरती पण चांगल्या प्रकारे जे एका कंट्रोल मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो। त्याचबरोबर झाडांना जमिनीमध्ये गरमस उष्णता निर्माण होण्यासाठी सल्फर एकदम चांगल्या प्रकारे काम करत असतं, त्याचाही आपल्याला जे का जास्तीचा फायदा होऊ शकतो। शेतकरी बांधवांनो, आपण या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली की सल्फर हा आपण झाडाला दिल्यानंतर आपल्याला काय फायदा होऊ शकतो आणि त्याचा डोस आपण किती घेतला पाहिजे याविषयी आपण चर्चा केली। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जे काही शेतकरी मित्र आपले असतील तर त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी आम्हाला मदत करा। धन्यवाद।